वैराग तालुक्याचा प्रश्न ऐरणीवर। लोकसभा निवडणुका झाल्या, आता विधानसभा निवडणुका येणार, तोच वैराग तालुका निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न रेंगाळतोय। तत्कालीन आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांनी मांडलेला प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घोषणा केली, मात्र त्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले। त्यानंतर आलेल्या सरकारपासून आतापर्यंत या निर्णयावर ठोस काही पावलं उचलली नाहीत, त्यामुळे वैराग भागांमध्ये आवश्यक तसा विकास झालाच नाही। हा प्रश्न फक्त तोंडीच राहिलाय। तेव्हापासूनच्या आतापर्यंतचे लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तोकडे असल्याचे दिसते। बार्शी तालुक्याचे मोठे कार्यक्षेत्र पाहता वैराग शहरासह 57 गावचा वैराग तालुका व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे। शिवाय वैराग नगरपंचायत झाल्यामुळे प्रशासकीय कार्यालयासाठी ही जागा मोकळी होणार आहे। वैरागमध्ये नुकताच ग्रामीण रुग्णालय मंजूर झालंय। शिवाय पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे, त्यामुळे साहजिकच या भागातील जनतेतून तालुक्याची मागणी होत आहे। सध्या भाजप, शिंदे गट, शिवसेना, अजित पवार, राष्ट्रवादी यांचे सरकार असल्यामुळे आमदार राजाभाऊ राऊत व निरंजन भूमकर या दोघांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्याचं चित्र वैराग भागात दिसत आहे। शिवाय संतनाथ साखर कारखाना व धाराशिवला जाणाऱ्या उजनीच्या पाण्यातून कालव्याद्वारे हिंगणी, पिंपळगाव, जवळगाव, शेळगाव आर यांसारख्या प्रकल्पांमध्ये पाणी आणून वैराग भाग सुजलाम सुफलाम व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। या भागातील नेते संतोषदादा निंबाळकर, निरंजन भूमकर, अनिल काका डिसले, अरुणभाऊ कापसे, मकरंद निंबाळकर, लक्ष्मण संकपाळ, कपिल कोरके, नागेश चव्हाण हे वैराग तालुक्याच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावून नानांच्या अस्मितेचा प्रश्न सोडवायला हवा। मागील विधानसभा निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत यांना महत्त्वाचा निर्णायक लीड देण्यात वैराग भागाची भूमिका होती। शासन दरबारी आमदार राजेंद्र राऊत यांचं काम करण्यात त्यांचा हातखंड असल्याने वैराग तालुका निर्मितीचा हा प्रश्न आमदार राजेंद्र राऊतच मार्गी लावू शकतात अशी चर्चा जनतेतून ऐकायला मिळत आहे। माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या संसदीय कार्यकाळामध्ये वैराग तालुक्यासंबंधी हा विषय हवा तसा ताणून धरला नाही। आमदार राऊत यांच्यापेक्षा जास्त वेळ आमदार म्हणून दिलीप सोपल कार्यरत होते, परंतु त्यांनी हा विषय का रेटला नाही अशीही चर्चा जनतेतून होत आहे। संथनात कुणी बंद पाडला यावर आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्य मानणारे वैराग तालुक्याचा प्रश्न का रेंगाळला, कोणी याकडे म्हणावं तसं लक्ष देत नाही। वैरागला तालुका झाल्यास बार्शीचं राजकीय महत्त्व कमी होईल असंही कुजबूज ऐकायला मिळते। वैराग भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी वैराग तालुका होणं ही काळाची गरज आहे, हे सत्य नाकारलं जाणार नाही। यावर बार्शीच्या राजकारणातील नेते कितपत प्रतिसाद देतात हे आगामी काळात कळणार आहे। लक्ष्मण साबळे, कार्यकारी संपादक, राजरंग न्यूज।